नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरिता फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शिक्षण क्षेत्रातील गैरकारभार आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी अमरावतीमध्ये अभूतपूर्व एल्गार पुकारण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्यार्थी निवडणुका, प्रवेश प्रक्रियेतील दलालशाही आणि वाढीव शुल्क यामुळे संतप्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला प्रश्न विचारले आहेत। विद्यार्थी हिताच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांविरोधात आवाज उठवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन केले आहे। या आंदोलनाचा तपशील आणि विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती विभागातील विद्यार्थ्यांच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याकरिता 14 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक भव्य मोर्चा काढलाय। अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका तातडीने सुरू कराव्यात, ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती। प्रवेश प्रक्रियेत एजंट, ब्रोकर्स आणि तत्सम गैरप्रकारांचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यापीठाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात, अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली आहे। तसेच विविध अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करताना कोणतेही निकष वापरले जात नाही, त्यामुळे शुल्कामध्ये एकसूत्रता आणावी, अशी ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। अमरावती शहरात गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी स्थळापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापर्यंत काढण्यात आला। विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते। विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांनी ठिय्या देत विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे। विद्यार्थ्यांचा हा एल्गार विद्यापीठ प्रशासनाला तातडीने कृती करण्यास भाग पाडेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या मोर्चामध्ये फक्त अमरावतीच नाही तर बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात छात्रशक्ती इथे आले आहे। हा मोर्चा आम्ही सुरुवात केली होती 7 तारखेला कॉलेज बंद आंदोलनापासून। कॉलेज बंद आंदोलन झाले, त्यानंतर कॉलेज बंद आंदोलनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मला इथे दिसतो आहे। आणि हा मोर्चा आम्ही गाडगेबाबा मंदिर गाडगेनगर इथून सुरू केला आणि विद्यापीठावरती हा मोर्चा धडकणार आहे आमचा। जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले असतात? यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यावरनं 83 ते 82 महाविद्यालयातले विद्यार्थी इथे आलेले आहेत। माझं नाव रिद्धेश देशमुख, अमरावती महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी। नमस्कार, पायल गिनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आहे। हा मोर्चा आपण ठिकठिकाणी काढत आहोत। आपण हा मोर्चा काही हेड्स खाली काढत आहोत, जसं की प्रवेश असेल, परीक्षा असेल, परिणाम असेल, पदभरती असेल, पाठ्यक्रम असेल, त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छात्रसंघ निवडणुका। या छात्रसंघ निवडणुका अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे, सर्व ठिकाणी चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू नाही आहे। यासाठी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये हा धडक मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसोबत आणलेला आहे। बरोबर आहे, आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे तर आम्ही ग्वाही देतो की आमच्या मागण्या पूर्ण होणार, कारण आमच्या मागण्या या विद्यार्थी हितार्थ आहे आणि हे विद्यापीठ सुद्धा विद्यार्थी हितार्थ आहे। त्यामुळे या प्रशासनाला विद्यार्थी परिषद आणि या छात्रशक्तीच्या पुढे नमावंच लागेल आणि जर छात्रशक्तीच्या पुढे नमत नाहीये तर याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करेल। पाठपुरावा केल्यानंतर जर समजा हे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितात नसेल तर आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन करेल। निवडणूक आचारसंहितेमध्ये अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न थेट जिल्हा प्रशासनासमोर मांडण्याचा हा महत्त्वाचा दिवस का रद्द झाला, याबाबत सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी।
अमरावती जिल्ह्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका 2025च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. याच कारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात होणारा नोव्हेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन साजरा न करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही आचारसंहिता 3 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. परिणामी 14 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवडणुकीच्या कामात अडथळा येऊ नये आणि आचारसंहितेचे पालन व्हावे याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. बालदिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा अमरावती येथे बाल हक्कांचे संरक्षण आणि विशेषतः बालविवाह मुक्त महाराष्ट्र या संकल्पनाला बळ देण्यासाठी अमरावतीमध्ये एक भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. काय होता या रॅलीचा उद्देश आणि कसा झाला हा कार्यक्रम, बघूया विशेष वृत्तांतामध्ये. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर बालदिन उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने महिला व बाल विकास विभागांतर्गत चाइल्ड हेल्पलाईनच्या वतीने अमरावती येथे एका विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून झाली. यानंतर बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प या अभियानांतर्गत उपस्थितांनी बालविवाह निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली आहे. यानंतर जिल्हा परिषद मुलींची शाळा येथून जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. राणी दुर्गावती चौक परिसरात ही रॅली उत्साहाने पार पडली. विद्यार्थ्यांनी बालहक्क, बाल संरक्षण आणि बालविवाह विरोधी संदेश देणारे घोषवाक्य देऊन समाजात मोठी जागृती निर्माण केली आहे. या रॅलीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाईनचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. अमरावती जिल्ह्यातून जिथे शिवसेनेचा भगवा झेंडा मोठ्या ताकदीने फडकवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष लावणारे शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी सिटी न्यूजशी खास बातचीत केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय रणनीती असेल, शिंदे यांचे नेतृत्व जिल्ह्यात कसे पोहोचत आहे आणि सामान्य लोकांसाठी सुरू असलेल्या शासकीय योजनांचा प्रभाव काय आहे, या सर्व विषयांवर अरुण पडोळे यांनी सडेतोड उत्तर दिली आहेत. बघूया मुलाखतीचा एक विशेष भाग आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाचा हा खास वृत्तांत. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेल्या शिवसेना पक्षाने आता अमरावती जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहेत. सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत पडोळे यांनी स्पष्ट केले आहे की जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समिती या सर्व ठिकाणी भगवा झेंडा फडकवण्यासाठी पक्ष सज्ज आहे. उपनेते आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात संघटनेचा व्याप मोठ्या ताकदीने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि लाडली बहिणीसाठी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजनांमध्ये एकनाथ शिंदे यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. याच लोकहितेशी कामांमुळे अमरावती जिल्ह्यातील जनतेचा शिवसेनेवरील विश्वास वाढला आहे. इच्छुक उमेदवारांना कठोरा रोड येथील अरुण पडोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अमरावती जिल्ह्यात आपला राजकीय वटवृक्ष आणखी मजबूत करण्यासाठी तयार आहेत. आज महाराष्ट्रातच नव्हे तर मराठवाडा सगळे जे आपले जे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झालेली आहे पाण्याची. त्यामुळे शेतकरी बांधवांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीनचे सुद्धा खूप नुकसान झालेले आहे. कपाशी पाण्यामध्ये डुबल्या, केळीचं खूप नुकसान झालेलं आहे. हे सगळं पाहत असताना सन्माननीय आमचे एकनाथजी शिंदे साहेब कास्तकारांच्या बांधावर जाऊन स्वतः त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केली असता शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई हा सर्वप्रथम एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि ह्या निर्णयाच्या अनुषंगाने
शेतकरी बांधवांना हेक्टरी पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये येणे चालू झालेले आहे। शेतकऱ्यांची दिवाळी काळी नाही झाली पाहिजे हा त्यांचा निर्णय असून त्यांनी दिवाळीच्या पहिले ह्या निर्णयाची बैठक घेऊन काही शेतकऱ्यांना दिवाळीच्या पहिले सुद्धा पैसे आलेले आहे आणि काही शेतकऱ्यांचे आता येणे सुरू आहे। तर हा निर्णय सर्वप्रथम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेला आहे। जिल्हा परिषदसाठी पंचायत समितीसाठी साक्षात्कार केव्हा घेण्यात येणार आहे, काय आपलं आव्हान आहे उमेदवारांना? बघा, आता जिल्हा परिषदच्या विषयी बोलायचं जर म्हटलं तर सर्वप्रथम कार्यक्रम जो लागला तो नगर परिषद नगर पंचायतचा लागला। त्याच्या तारीखा पण डिक्लेअर झाल्या। 2 तारखेला इलेक्शन आहे, 3 तारखेला निकाल आहे। त्याच अनुषंगाने आता महानगरपालिकेचे आरक्षण सुद्धा जाहीर झालेले आहे आणि जिल्हा परिषदचे सुद्धा आरक्षण जाहीर झालेले आहे, अध्यक्षाचे झालेले आहे, सर्कल वाईज झालेले आहे। तर आता नेक्स्ट मीटिंग आमच्या पक्षप्रमुखाकडून किंवा आमचे म्हटलं गेले आमचे उपनेते आनंदराव जळतूर साहेब यांच्याकडून आम्हाला असे आदेश आलेले आहे की यानंतर आपली जिल्हा परिषदची बैठक आपण जिल्ह्याची ठेवून त्यामध्ये आपण जिल्हा परिषदची रचना कशी करायची, आपल्याला उमेदवारी अर्ज लोकांचे कशा प्रकारे घ्यायचे आणि आपल्याला उमेदवारी कोणाला द्यायची हे एक बैठक करून आपण जिल्हा परिषदचा सुद्धा निर्णय घेऊ। तरी पण माझं एक आव्हान आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्हा परिषद सर्कल पंचायत समिती सर्कल आहे ते एक शिवसेनेचं संपर्क कार्यालय म्हणून कोठारा रोडला मी त्याचं उद्घाटन सन्माननीय आनंदराव जळतूर साहेबांच्या हस्ते करणार आहे। पण तिथं तुम्ही तो जे इच्छुक लोक आहेत त्या लोकांनी जर तिथे त्यांची इच्छुकता जर मांडली तर आपण त्याचं नाव एका डायरीमध्ये नोंद घेऊन त्यांना आपण पुढील सूचना देऊ शकतो। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। कपिलनगर पोलिसांच्या पथकाने एक मोठी कारवाई करत कुख्यात फरार आरोपीला अखेर ताब्यात घेतले आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई 14 नोव्हेंबर रोजी रात्री 7च्या सुमारास करण्यात आली। आरोपी विरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक महत्वाची कामगिरी बजावली आहे। 14 नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे 7 वाजता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून कुख्यात फरार आरोपीला ताब्यात घेतले। हा आरोपी अनेक गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता आणि बराच काळपासून पोलिसांना चकवा देत होता। आरोपी विरुद्ध आधीच गुन्हे दाखल असून त्याच्याकडून काही महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी सांगितले। स्थानिक गुन्हेगारीवर मोठा आळा बसावा यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची मानली जात आहे। पोलीस स्टेशन कपिलनगर येथील अपराध क्रमांक 548/2025 हा दिनांक 27/7/2025 ला गुन्हा घडला होता। यामधील हा गुन्हा जो आहे हा हाफ मर्डरचा होता। त्यामध्ये कलम 109, 333, 296 आणि 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामधील जो पाहिजे आरोपी आहे याचं नाव आहे रिहान उर्फ मोंटू शेख रियाज शेख, 27 वर्ष, मोमिनपुरा, ढोबी पोलीस स्टेशन तहसील। हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। परवाच्या दिवशी आमच्या डीबी पथकाला याची गोपनीय माहिती मिळाली की तो हद्दीमध्ये फिरतोय। त्यावरून सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं, मान्य कोर्टासमोर त्याला पेश केलेलं आहे आणि पुढील तो आतापर्यंत कुठं फरार होता याचा सविस्तर तपास पण करण्यात आलेला आहे। वेळेत आम्ही या संपूर्ण गुन्ह्याचा दोषारोप दाखल मान्य कोर्टामध्ये आम्ही करणार आहोत। नागपुरात सिगारेट आणि रोख रकमेच्या चोरीचा एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे।
एका पानठेल्यातून 1.5 लाखाहून अधिकची रोकड आणि सिगारेटची चोरी झाली आहे. पोलिसांनी अत्यंत कमी वेळेत आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर शहरातील इतरही अनेक चोरी आणि गुन्ह्यांचे आरोप आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तामध्ये. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका पानठेला मालकाने तक्रार दाखल केली होती. त्यांच्या पानठेल्यातील फ्रीजमध्ये ठेवलेली 1,50,000 रुपये रोख रक्कम आणि 10,000 रुपयांचे सिगारेटचे 30 पॅकेट असा एकूण 1,60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. गुन्हा दाखल होताच तपास पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. गोपनीय माहिती आणि ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गौरव रवी भोयर वय 25 वर्ष या आरोपीला MIDC परिसरातनं ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपीकडनं चोरी झालेले सिगारेटचे पॅकेट्स आणि गुन्हा करताना वापरलेले दुचाकी वाहन जप्त केले आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेली ऍक्टिवा MH49 BD 6553 धंतोली पोलीस स्टेशनमधील चोरीच्या गुन्ह्यात नोंद आहे. एवढंच नाही तर आरोपीने चौकशीतील गिट्टी खदान आणि राणा प्रतापनगर इथूनही 2 ऍक्टिवा गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. तसेच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 बॅटरी चोरीच्या घटना आणि ATM फोडण्याचा प्रयत्न यांसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी गौरव भोयरला 12 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर पोलीस स्टेशनमध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये एक बहरामजी टाऊन या ठिकाणी एक करण यादव यांचा पानठेला होता. तो पानठेला रात्री अचानक पहाटेच्या सुमारास पाठीमागून कोणतरी फोडून पानठेल्यामधून सिगारेट्स आणि त्याची रोख रक्कम मित्राकडून आलेली रक्कम होती त्याने त्या पानठेल्यामध्ये ठेवली होती 1.5 लाख रुपये. असे एकंदर 1,60,000 रुपयाचा मुद्देमाल चोरी गेलेला होता. त्या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना पोलीस स्टेशनकडील DBचे पथक PSI घोगरे आणि त्यांची टीम ACP मॅडम DCP सर आणि CP सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास चालू असताना काही CCTV फुटेज प्राप्त झाले. त्या CCTV फुटेजच्या आधारे तपास पथकाने आरोपी निष्पन्न केला. आरोपी निष्पन्न केल्यानंतर त्याचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यानंतर आरोपीकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने पानठेला फोडल्याचा गुन्हा कबूल केला. नमूद गुन्ह्यामध्ये आरोपीने त्यावेळेस सिगारेट आणि रोख रक्कम चोरल्याचा गुन्हा दाखल होता. परंतु यामध्ये आरोपीकडे कसून चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की त्या ठेल्यामधून फक्त त्याने सिगारेट आणि काही चिल्लर रक्कम चोरली होती. तर 1.5 लाख रुपयाच्या रकमेबद्दल जास्त तपशील त्याच्याकडे नव्हता. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा फिर्यादीला या समक्ष चौकशी करता बोलवलं. त्याच फिर्यादीला कसून चौकशी केली असता असं लक्षात आलं की जे फिर्यादीकडे त्याच्या मित्राने 1.5 लाख रुपये रक्कम ठेवण्यासाठी दिली होती ती रक्कम फिर्यादीने त्या पानठेल्यामध्ये न ठेवता ती घरीच ठेवली होती. परंतु गैरसमजुतीने त्यांनी ती रक्कम पानठेल्यामध्ये ठेवली आहे असे समजून त्या 1.5 लाख रुपये किमतीचा रकमेसह सिगारेट चोरी गेल्याचा तक्रार दिली होती. तर संपूर्ण सिगारेट चोरी गेलेल्या सिगारेटचे मुद्देमाल तसेच एकूण 1.5 लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून हस्तगत करून गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आले. यातील आरोपीचा आम्ही अधिक कसून तपास केला असता असं लक्षात आलं की हा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. याच्यापूर्वी त्याच्या गुन्हे दाखल नाहीत परंतु त्याने जे काही इतर गुन्हे केले होते त्याच्यापैकी त्याने आम्हाला धंतोली पोलीस स्टेशन त्याचबरोबर गिट्टी खदान पोलीस स्टेशन आणि गिट्टी खदान राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या परिसरातून ऍक्टिवा वाहन चोरी केल्याचं आम्हाला त्याच्याकडून निदर्शन झाले. अधिक कसून केला तपास करून त्याने नंतर ते वाहन ज्या ठिकाणी घाण म्हणून त्याच्या मित्रांकडे ठेवली होती तिथून ते वाहन जप्त करण्यात आले आहे. संबंधित वाहन चोरी संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. त्याप्रमाणे नंतर अजून कसून तपास केला असता त्याने काही ठिकाणून ज्या बॅटरीज असतात जनरेटरच्या त्या बॅटरी चोरल्याचं निदर्शन झालं. त्याप्रमाणे आम्ही खात्री केली असता त्याच्याकडून 3 बॅटरी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या संबंधाने सदर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून पानठेल्यातील चोरीचा पूर्ण मुद्देमाल त्याचबरोबर त्यांनी चोरी केलेल्या 3 मोटरसायकल आणि 3 बॅटरी असा एकूण मुद्देमाल आपण त्या आरोपीकडून जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये 3,34,000 रुपयाचा मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि सेवा क्षेत्रातील एका प्रतिष्ठित संस्था एम्स नागपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. एम्समध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता पोलिसांवर लक्ष केंद्रित झाले आहे.
या प्रकरणी एम्स नागपूरच्या उच्चपदस्थ सूत्रांनी काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मात्र त्यांनी अनधिकृतपणे बोलण्यास नकार दिला आहे. त्यांचा नेमका पवित्रा काय आहे आणि या घटनेमागील कारणे काय असू शकतात यावर टाकलेला हा विशेष प्रकाश. एम्स नागपूरमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येने वैद्यकीय समुदायाला मोठा धक्का बसला आहे. हे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे एम्स नागपूरच्या सूत्रांनी म्हटले आहे. मात्र हा विषय सध्या पोलिसांच्या तपासणीखाली असल्याने याविषयी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यास एम्स प्रशासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. एम्सच्या उच्चपदस्थ सूत्रांनी खासगीत माहिती देताना सांगितले आहे की मृत विद्यार्थिनीला संस्थेमध्ये येऊन केवळ 2 ते 3 महिनेच झाले होते. महत्वाचे म्हणजे ती त्वचा रोग या विभागाची विद्यार्थिनी होती. डर्माटोलॉजी शाखेमध्ये कामाच्या वेळा तुलनेत निश्चित असतात. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत काम असते, ज्यामुळे अन्य वैद्यकीय शाखांप्रमाणे या विद्यार्थिनीवर कामाचा ताण किंवा रात्री थांबण्याचा अतिरिक्त भार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सूत्रांनी पुढे स्पष्ट केले आहे की एम्स नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे समुपदेशन सत्रे, तणावमुक्ती कार्यशाळा आणि तणाव व्यवस्थापनाची व्यवस्था उपलब्ध आहे. यामुळे शैक्षणिक आणि कामाच्या ताणामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता कमी आहे. एम्स प्रशासनाने या घटनेवर दुःख व्यक्त केले असून या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे याचा तपास करण्याचा अधिकार केवळ पोलिसांनाच आहे. त्यामुळे संस्थेकडून कोणतेही अधिकृत भाष्य केले जाणार नाही. एम्सने तपासणीची संपूर्ण जबाबदारी आता पोलिसांवर सोपवली आहे. वैद्यकीय महाविद्यालय एम्स संबंधाने ही घटना असून त्यात मृतक नामे समृद्धी कृष्णा कांत पांडे वय 24 वर्ष हिने गळफास फोडणीने स्वतःच्या तिच्या राहत्या ठिकाणी म्हणजे PVHK पॅटमध्ये राहते ती शिव कैलासच्या रेसिडेन्सीमध्ये. तर ही आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या घरचे कालच तिला घेऊन गेलेले आहेत त्यांच्या मूळ गावी बस्तर बिहारमध्ये. आणि त्या संबंधाने आता पोलिसांचा तपास वगैरे सुरू आहे. त्यात PM देखील झालेले आहे. तिची मैत्रिणी किंवा तिला आसपासचे राहणारे तसे गार्ड्स नंतर एमचे तिचे मित्र यांचा सध्या जबाब देऊन तपास सुरू आहे. सर, या तपासामध्ये प्राथमिक माहिती समोर काय येत आहे, नेमकं कारण काय आहे, काय सांगा? तसे अद्याप ठोस कारण तसे काही आलेलं नाही, परंतु मात्र प्राथमिक तपासात ती मैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार तिला शैक्षणिक थोडं ती जास्त मनाला लावून घ्यायची किंवा परीक्षा अभ्यासक्रम याविषयी जास्त टेन्शन घ्यायची आणि त्या तणावातून किंवा त्या टेन्शनमधूनच तिने ती आत्महत्या केली असावी असं प्रथमदर्शनी वाटतं. क्राईम ब्रांचच्या युनिट 5ने उत्तर नागपुरात सुरू असलेल्या एका मोठ्या रेशन धान्य घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. बेजनबाग परिसरात छापा टाकून पोलिसांनी रेशनची मोठी साठा जप्त करत पिता पुत्रासह 4 आरोपींना अटक केली आहे. गरजूंच्या तोंडचा घास हिरावून त्यांची खुलेआम काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. नागपूर शहरातील बेजनबाग नजूल लेआउट कॉलनीतील एका भाड्याच्या घरात गेल्या 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या रेशनच्या धान्याचा काळा बाजार क्राईम ब्रांच युनिट 5च्या पथकाने उघडकीस आणला आहे. गुप्त माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली API गीते यांच्या पथकाने या ठिकाणावर धाड टाकली आहे. घरात आरोपी दार बंद करून रेशनच्या धान्याचे वजन करीत होते. पोलिसांनी या कारवाईत 1326 किलो गहू, 3080 किलो तांदूळ असा सुमारे 1,18,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील नारनवरे, त्यांचा मुलगा स्वरूप नारनवरे, शिवेन बागडे आणि इब्राहिम खान यांचा समावेश आहे. आरोपी बस्त्यांमध्ये फिरणाऱ्या काही युवकांना हाताशी धरून रेशनचे धान्य जमा करतं आणि नंतर ते भंडारा येथील राईस मिल पर्यंत पोहोचवत असल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. हे सर्व आरोपी आता जरीपटका पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी ते भाड्याचे घरही सील केले आहेत. उत्तर नागपुरात सक्रिय असलेल्या अशा रेशन माफियांच्या अनेक टोळ्यांमधील हा एक महत्वाचा पर्दाफाश मानला जात आहे. मेकोसाबाग येथे नजूल प्लॉट कॉलनी आहे जरीपटका हद्दीत. त्या ठिकाणी
इसम नामे स्वप्नील उर्फ बबलू अविनाश नारनवरे, राहणार लुंबिनी नगर झोपडपट्टी, याने रेशनिंगचा गहू व तांदूळ काळाबाजारी करून सदर ठिकाणी जमा करून ठेवला असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली होती. सदर माहितीच्या आधारे सदर ठिकाणी प्लॉट नंबर 33 नजुल कॉलनी, बेजनबाग, जरीपटका या ठिकाणी छापा कारवाई करून सदर ठिकाणाहून एकूण 1326 किलोग्रॅम गहू व 3080 किलोग्रॅम तांदूळ असा एकूण 1,16,898 रुपयेचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात अन्न व पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत सदर ठिकाणी मिळून आलेला माल जो आहे तो रेशनिंगचाच आहे काय याबाबत अभिप्राय घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. नरेंद्र मोदी योजनेच्या नावाखाली महिलेकडून मोठी फसवणूक. तहसील पोलीस ठाण्याने महत्त्वपूर्ण कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणुकीची घटना 14 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. आरोपी महिला लोकांना सरकारी योजनेचे आमिष दाखवत पैसे उकळत होती. तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी योजनेच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही महिला नागरिकांना नरेंद्र मोदी योजना लागू आहे, सरकारी मदत मिळणार आहे, योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळतील अशा खोट्या आश्वासनांनी पैसे घेऊन फसवत होती. तक्रारदाराकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. तक्रारीनंतर तहसील पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवलीत आणि संशयित महिलेला ताब्यात घेतलेत. या तपासादरम्यान आरोपी महिलेने नागरिकांना फसवणुकीचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे स्पष्ट झालेत. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती दिली आहे. वयोवृद्ध महिला यांनी पोलीस ठाणे तहसील येथे तक्रार दिली होती की नरेंद्र मोदी योजनेअंतर्गत कर्ज असणाऱ्या वृद्ध महिलांना पैसे वाटप चालू आहे अशी स्कीमची बतावणी करून एका अनोळखी महिलेने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी वजन 5 ग्रामची ताब्यात घेऊन गहाण ठेवण्याकरता जाऊन पैसे घेऊन येते असे सांगून ती तिथून निघून गेली आणि पुन्हा वापस आली नाही. या आशयाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर संदर्भाने जेव्हा पोलीस स्टेशन तहसील येथे आम्ही तपास करीत होतो तेव्हा प्राप्त टेक्निकल आणि ह्युमन इंटेलिजन्सद्वारे आरोपी महिला नामे ज्योती रामटेके, राहणार आमगाव, गोंदिया, हिने सदरची बतावणी करून महिलेची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने तपास पथक आमगाव येथे जाऊन महिलेला ताब्यात घेऊन आणि वृद्ध महिलेचा गळ्यातील वितळवलेले सोने नमूद महिलेच्या ताब्यातून घेऊन पोलीस ठाणे येथे आलेले आहेत. सदरील आरोपी महिला निशिगंधा उर्फ ज्योती रामटेके हिचा पूर्वीचा 2022चा सुद्धा याच पद्धतीच्या गुन्हे केल्याचा रेकॉर्ड आहे. सदरील गुन्हे कामठी आणि कळमना या ठिकाणी दाखल आहेत. दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सुद्धा तिने पोलीस ठाणे तहसील आणि पोलीस ठाणे जरीपटका येथे बतावणी करून अशा पद्धतीने वृद्ध महिलांना फसवलेले आहे आणि ही महिला सरावलेली क्रिमिनल आहे. धामणगाव रेल्वे यवतमाळ बायपास रोडवरील नारगावंडी परिसरात सायकल आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. धामणगाव रेल्वेतील यवतमाळ बायपास रोड नारगावंडी परिसर रात्रीच्या सुमारास एक सायकल आणि दुचाकीचा जोरदार अपघात झाला.
सायकलवरून जात असलेला 22 वर्षीय राम विजन बिहारचा असला तरी सध्या धामणगाव रेल्वे येथे स्थानिक जिनिंगमध्ये मजुरीचे काम करतो. त्याचवेळी त्या मार्गावरून दुचाकीने जात असलेला अनिकेत पंडित मेश्राम वय 26 वर्ष राहणार भिल्ली याची सायकल स्वारासोबत जोरदार धडक झाली. धडक ही इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झालेत. घटनास्थळावरनं नागरिकांनी तात्काळ दोन्ही युवकांना धामणगाव रेल्वेच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. यामध्ये अनिकेत मेश्राम याची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे अपघातस्थळी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत. येवला शहरात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत गांजा तस्करीचं जाळं उखडून काढलं आहे. 2 आरोपींना जेरबंद करत तब्बल 4 किलो 230 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बसवर सर्च ऑपरेशन राबवलं आणि या कारवाईत महत्त्वाचे उलगडे झाले आहेत. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. हे पथक विंचूर चौफुली ते शिवसृष्टी परिसरात नाकाबंदी करून आकाश ट्रॅव्हल्सची बस थांबवून तपासणी केली. या तपासणी दरम्यान आरोपी रितेश रामदास पटेल यांच्या ताब्यातून 4 किलो 230 ग्रॅम गांजा सापडला. या चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की तो आणि त्याचा साथीदार गणेश सुरेश सिंग परदेशी हे दोघे मिळून मुंबईत गांजा पुरवण्याचं काम करतात. या प्रकरणात अजून एक गंभीर बाब म्हणजे आरोपी गणेश परदेशी याच्यावर धुळे पोलीस ठाण्यात आधीपासूनच गांजा तस्करीचा गुन्हा नोंद आहे. या संपूर्ण प्रकरणाची नोंद येवला पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट कलम 8, 20, 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकेकाळी पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असलेले येवला गुन्हेगारीच्या वाढत्या सावटाखाली का येत आहे हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. पोलिसांची धडक मोहीम सुरूच आहे. आणखी किती जण या रॅकेटमध्ये सामील आहेत याचा उलगडा लवकरच होणार. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मोठ्या विजयाचा जल्लोष औसा शहरात जल्लोषात साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केलाय. या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार आणि अर्चना पाटील चाकूरकर यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटत विजयाचा आनंद सामायिक केला. त्यांनी औसा नगरपालिकेतही कमळ फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. औसा शहरात बिहारमधील एनडीए विजयाचा मोठा जल्लोष पाहायला मिळालाय. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडलेत. ढोल ताशांच्या तालावर नाच करत आनंद व्यक्त केलाय. वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरलेले होते. या कार्यक्रमात आमदार अभिमन्यू पवार आणि अर्चना पाटील चाकूरकर यांनी कार्यकर्त्यांना भेटून पेढे वाटलेत आणि विजयाचा आनंद साजरा केला. अर्चना म्हणाल्यात की बिहारचा विजय ही सुरुवात आहे. औसा नगरपालिकेतही भाजपचा भगवा झेंडा नक्कीच फडकणार. लोक विकासाला मत देतात आणि औसा शहरही विकासालाच पाठिंबा देईल. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनीही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे भाषण केलेत. ते म्हणालेत की भाजपा विकासाच्या बळावर औसा नगरपालिकेत सत्ता मिळवणार आहे. बिहारमधील जंगलराज संपवून नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांनी दाखवलेले काम औसातही दिसेल. या विजयानंतर औसा शहरात राजकीय उत्साहाची लाट पसरली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि भेटीगाठींमध्ये निवडणुकीची रंगत वाढलेली दिसत आहे. या कार्यक्रमाला मोठ्या जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत.
जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढंच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज, हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.